नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहे आणि आज आपण इंग्लिशचा दुसरा लेसन बघत आहोत। या लेसनमध्ये आपण आज इंग्लिशचे छोटे छोटे वाक्य कसे बनवायचे हे शिकणार आहोत। तर आपण कालच्या लेसनमध्ये आपण शिकलो सब्जेक्ट, सपोर्टिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट। तर इंग्लिशचं वाक्य बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा येतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर सपोर्टिंग वर्ब जर वाक्यात असेल तर, अदरवाईज डायरेक्ट वर्ब देखील आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर सपोर्टिंग वर्ब नंतर येतो वर्ब आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य येतं, ठीक आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो। त्यानंतर मी तुम्हाला टाईप ऑफ पर्सन शिकवलेले, फर्स्ट पर्सन आय वी, सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन ही शी इट दे नेम, हे होते टाईप ऑफ पर्सन। तुम्हाला माहीत असायला पाहिजे की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन काय आहेत। त्यानंतर मी तुम्हाला शिकवलेलं सिंग्युलर, प्लुरल। सिंग्युलर म्हणजे एकवचन, कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू जर एक असेल तर सिंग्युलर किंवा एकवचन, आणि अनेक असेल तर प्लुरल किंवा अनेकवचन। त्यानंतर मी तुम्हाला मी सांगितलेलं की एखादं वाक्य वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे? वर्तमान काळ म्हणजे काय, तर सध्या जी क्रिया घडली, घडते किंवा घडलेली आहे, तर याला आपण वर्तमान काळ बोलायचं। त्याच्यानंतर जी क्रिया भूतकाळामध्ये घडली, मी तिकडे गेलो, मी जेवलो, अशा प्रकारच्या क्रिया त्याला आपण भूतकाळ बोलतो। त्याच्यानंतर भविष्यकाळ, जी क्रिया भविष्यामध्ये होणार आहे किंवा होईल, याला आपण भविष्यकाळ म्हणायचं। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं की क्रियापदाचे प्रकार तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय की गो, वेंट, गॉन, क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप। जर हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गूगल करून किंवा यूट्यूबमध्ये तुम्हाला खूप सारी क्रियापदं मिळू शकतात। तर हे तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा, खूप इझी असतात। तुम्ही 2-3 वेळा जरी रिपीट केलात तरी तुम्ही आरामात ही क्रियापदं पाठ करू शकता, आत्मसात करू शकता आणि इंग्लिश बोलायला चालू करू शकता। जर तुम्हाला शब्दांचं नॉलेज नसेल तर तुम्ही इंग्लिश बोलू नाही शकणार। त्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक कॉन्सेप्ट काय आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर शब्दांचं नॉलेज देखील तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, ठीक आहे। तर आज आपण या लेसनमध्ये छोटे छोटे इंग्लिशचे वाक्य बनवायला शिकणार आहोत। तर आता समजा मला असं बोलायचं आहे की आता आपले सब्जेक्ट किती आहेत? टोटल 8 आहेत। मला बोलायचं आहे की आय एम बॉय। मी तुम्हाला काल शिकवलं की आय एम बॉय म्हणजे मी मुलगा आहे। तर आता मी सगळ्या सब्जेक्टचा वापर करून, म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नेम, या सर्व 8 सब्जेक्टचा वापर करून मी वाक्य चेंज करत राहीन, जेणेकरून तुम्हालाही समजेल ते की आपण कसं वाक्य बनवायचं आहे। तर आज आपण वर्तमान काळाचं पहिला घेऊया। तर वर्तमान काळामध्ये मला कोणत्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करायचा आहे? इज, एम, आर। आता मी तुम्हाला सांगतो की एम कधी वापरतो, इज कधी वापरतो आणि आर कधी वापरतो। इज जे आहे ते जर एखादं वाक्य वर्तमान काळाचं असेल, आणि जर जो कर्ता आहे तो सिंग्युलर असेल तर आपण इजचा वापर करणार। आता एम कधी वापरणार? एमचा वापर आपण फक्त आणि केवळ आपण आयसोबत वापरतो। आणि त्याच्यानंतर आरचा वापर कधी करतो? तर आरचा वापर आपण यू सोबत करतो। आणि अनेक वचन जर एखादा करता असेल, अनेक वचन करता म्हणजेच कोण असणार? दे असू शकतं, वी असू शकतं, किंवा त्याच्यानंतर अनेक वचन नाव असू शकतं म्हणजे मुले। आता मुले हे देखील अनेक वचन आहे, तर तेव्हा देखील आपण आरचा वापर करणार। तर आता इज, एम, आर याचा अर्थ काय होतो? आहे। तर आता आपण याच सपोर्टिंग वर्बचा वापर करून वाक्य बनवणार आहोत। बघा, आता मी बोलत आहे की मी हुशार आहे, आय एम क्लेवर। आता मला बोलायचं आहे की तुम्ही हुशार आहात, यू आर क्लेवर। आता यू याच्यासोबत आपण आरच वापरणार नेहमी, कारण यू हे अनेक वचन म्हणून मानलं जातं इंग्लिशमध्ये, त्यामुळे आपण यू सोबत आरच वापरणार। कधी यू, इज कधीही तुम्ही ऐकणार नाही कुठेही, ठीक आहे। तर आता मला असं बोलायचं आहे की आम्ही हुशार आहोत, तर मी काय बोलणार? बघा, आम्ही हा अनेक वचन आहे, त्यामुळे वी आर। बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय वापरतो आहे? सपोर्टिंग वर्ब जे आहे ना ते तुम्हाला एकदम महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला बरोबर सिलेक्ट करायचं आहे। सुरुवातीला आपला येणार सब्जेक्ट, म्हणजेच आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नेम। त्याच्यानंतर तुम्हाला इज, एम, आरपैकी कोणतंही एखादं सपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं वाक्य। तर आता मला बोलायचं आहे की तू हुशार आहेस, यू आर क्लेवर। आम्ही हुशार आहोत, वी आर क्लेवर। तो हुशार आहे, ही इज क्लेवर। ती हुशार आहे, शी इज क्लेवर। ते हुशार आहेत, दे आर क्लेवर। राजू हुशार आहे, राजू इज क्लेवर।
आणि मुले हुशार आहेत. चिल्ड्रन आर क्लेवर. बघा 8 सब्जेक्ट आपण कसे वाचायचे किंवा कसे बोलायचे हे तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलं. तर आता मला दुसरं एखादं वाक्य घ्यायचं असेल. बघा हे वर्तमान काळामध्ये आपण एखादी गोष्ट आहे किंवा नाही आपण याचा अभ्यास करत आहोत. आता मला नेगेटिव्हमध्ये बोलायचं असेल तर समजा मला बोलायचं आहे की आय एम हॅपी, मी खुश आहे. तर आता मला ह्याचं नकारात्मक वाक्य बनवायचं आहे, नेगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. तर मी काय बोलणार, आय एम नॉट हॅपी, आय एम हॅपी, आय एम नॉट हॅपी. यू आर हॅपी, यू आर नॉट हॅपी. वी आर हॅपी, वी आर नॉट हॅपी. ही इज हॅपी, ही इज नॉट हॅपी. शी इज हॅपी, शी इज नॉट हॅपी. दे आर हॅपी, दे आर नॉट हॅपी. राजू इज हॅपी, राजू इज नॉट हॅपी. चिल्ड्रन आर हॅपी, चिल्ड्रन आर नॉट हॅपी. बघा आता मी इथे नेगेटिव्ह वाक्य म्हणजेच काय आहे किंवा नाही हे वाक्य आपण कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे झालं वर्तमान काळामध्ये आपण एखादी छोटे सेंटेन्स कसं बनवू शकतो हे तुम्हाला समजलं. आता मला भूतकाळामध्ये जर एखादं वाक्य छोटं सेंटेन्स हेच सेंटेन्स आपण भूतकाळामध्ये कसं बनवू शकतो हे बघूया. बघा वर्तमान काळामध्ये शेवटी बघा आहे, आहोत, आहेत असं येणार. आता भूतकाळामध्ये काय येणार, होता, होती, होते असं येणार. आणि ते कोणत्या सपोर्टिंग वर्बनं किंवा कोणत्या सहायकारी क्रियापदानं आपण दर्शवणार वाक्यामध्ये, वॉज आणि वेअरनं. वॉज आणि वेअर. आता वॉज कधी येतं, जर करता एक वचन असेल तर वॉज येणार, जर करता अनेक वचन असेल तर वेअर येणार. बघा आता मला असं बोलायचं आहे की आय एम टॉल, हे झालं वर्तमान काळ, मी उंच आहे. आता मी हुशार होतो असं मला बोलायचं असेल, मी हुशार होतो, तर ते कसं येणार बघा, आय वॉज क्लेवर, आय वॉज क्लेवर. आता आपण भूतकाळामध्ये एखादं वाक्य कसं बनवायचं हे बघूया. मला असं बोलायचं आहे आय वॉज हॅपी, म्हणजे मी खुश होतो. आता आपण भूतकाळामध्ये जेव्हा वाक्य बनवणार तेव्हा कोणत्या सहायकारी क्रियापदांचा वापर करणार, वॉज आणि वेअरचा. वॉज वेअरचा अर्थ काय होतो, होता, होती आणि होते. तर आता मला असं बोलायचं आहे मी खुश होतो, आय वॉज हॅपी. आम्ही खुश होतो, वी वेअर हॅपी. बघा एक वचन असेल तर वॉजचा वापर करायचा, जर अनेक वचन असेल तर वेअरचा वापर करायचा. आणि यूसोबत नेहमी अनेक वचनच त्याला आपण समजून सहायकारी क्रियापदांचा वापर करायचा आहे. तर आता तू खुश होतास किंवा तुम्ही खुश होते या दोघांना पण आपण एकच सहायकारी क्रियापद वापरणार आणि ते म्हणजे वेअर. तर आय वॉज हॅपी, वी वेअर हॅपी. तू खुश होतास, यू वेअर हॅपी. तो खुश होता, ही वॉज हॅपी. बघा तो एक वचन आहे म्हणून मी वॉज वापरतो. आता ती खुश होती, शी वॉज हॅपी. ते खुश होते, दे वेअर हॅपी. राजू खुश होता, राजू वॉज हॅपी. मुले खुश होती, चिल्ड्रन वेअर हॅपी. बघा मुले हे अनेक वचन आहे म्हणून तिकडे वेअर येणार. तर बघा आयसोबत वॉज येणार, वी सोबत वेअर येणार, यू सोबत वेअर येणार, ही सोबत वॉज येणार, शी सोबत वॉज येणार, दे सोबत वेअर येणार, राजू सोबत वॉज येणार आणि चिल्ड्रन किंवा अनेक वचन जर नाव असेल तर त्यासोबत वेअर येणार. आता नेगेटिव्ह बनवायचं आपल्याला वाक्य असेल तर आपण काय करणार, सपोर्टिंग वर्ब नंतर नॉट लावायचं. आपल्याला खूप सिंपल आहे. बघा मी खुश नव्हतो, आय वॉज नॉट हॅपी. आम्ही खुश नव्हतो, वी वेअर नॉट हॅपी. तू खुश नव्हता, यू वेअर नॉट हॅपी. तो खुश नव्हता, ही वॉज नॉट हॅपी. ती खुश नव्हती, शी वॉज नॉट हॅपी. ते खुश नव्हते, दे वेअर नॉट हॅपी. राजू खुश नव्हता, राजू वॉज नॉट हॅपी. मुले खुश नव्हती, चिल्ड्रन वेअर नॉट हॅपी. बघा आय एम, आय वॉज, आय एम नॉट, आय वॉज नॉट. बघा वर्तमान काळ आणि भूतकाळ आपण इथे शिकलो. आता भविष्य काळामध्ये आपल्याला बोलायचं असेल तर कसं बोलणार आपण, बघा मी खुश असेल. बघा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिघांचा आपण एकत्रित सराव आता करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला मी भविष्यकाळामध्ये कसं बोलायचं हे सांगतो. शाल आणि विलचा आपण वापर करतो इंग्लिशमध्ये जेव्हा आपण भविष्यकाळाचं एखादं वाक्य बनवतो तेव्हा. तर शाल हे प्रथम वाक्य म्हणजे प्रथम व्यक्ती किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो की फर्स्ट पर्सन
प्रथम व्यक्ती यासोबत आपण वापर करतो आणि विलचा वापर आपण कोणत्याही कर्त्याबरोबर किंवा कोणत्याही सब्जेक्टबरोबर आपण करू शकतो. तर शालचा वापर आय आणि वी सोबत करणार आणि विलचा वापर आपण सर्व सब्जेक्टसोबत करणार. म्हणजे 8 सब्जेक्ट आहेत तर त्या 8 सब्जेक्टसोबत आपण विलचा वापर करू शकतो. तर आपण आता भविष्य काळामध्ये एखादं वाक्य बनवायचं असेल तर मी कसं बोलणार बघा. शाल आणि विलचा अर्थ काय होतो? असेल, होईल, करेल, जाईल या प्रकारचा आपण एखादी गोष्ट घडेल हे बोलायचं असेल तर आपण शाल आणि विलचा वापर करणार. आता बी खुश असेल, आय विल बी हॅपी. बी म्हणजे असणे आणि आपण त्याला शाल वापरणार किंवा इथे आपण विल देखील वापरलं तरी चालेल.